तर काय तेवढं नुसतं काय ते. चालेल, सुरू करूयात आपण. नमस्कार. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भयभयहरं सर्वलोकैकनाथम्. तेव्हा पूर्व संस्कार छंदे, जे काही तो अनुवादे, तेने आळविलेनी ओ दे बोलता मीची. पूर्ण संस्कारामुळे तो माझ्याशी जे जे काही बोलेल, त्या त्याच्या अंतकरणापासून होणाऱ्या विनंतीस मी ओ देऊन त्याच्याशी बोलणारा होतो. ताई, येतं का ऐकू माझं? ताई, हो ताई, येते. येतं ना? हो हो. बोलताची भेटे, तेथे बोलिले हे न घटे. तै मौन तव गोमटे स्तवन माझे. बोलणारा स्वतः भेटतो, तेव्हा तो बोलतो असे कसे म्हणता येईल? अशा तऱ्हेने जे प्रेमळ बोलणे ते न बोलण्यासारखे असून तो माझी खरी स्तुती करीत असतो. म्हणून मी तया बोलता, बोली बोलता मी भेटता, मौन होय तेने तत्वता, सवितो माते. म्हणून तो माझी स्तुती करत माझ्याशी बोलत असता, त्या बोलणाऱ्या क्रमयोग्याला मी अभयत्वाने भेटत असता जे मौन निर्माण होते, त्या मौनाने तो माझी खरी स्तुती करत असतो. तैसेची बुद्धी का अधिठी, जे तो देखो जाय किरीटी, ते देखणे न दुष्ट लोटी, देखतेची दावी. तसेच हे अर्जुना, बुद्धीने अथवा दृष्टीने तो जे जे जाणील अथवा पाहिल, तेव्हा त्याचे ते पाहणे दृश्याला दूर सारून पाहणाऱ्यांचे स्वरूप दाखविते. त्याला दृश्य न दिसता सर्वत्र आत्मचैतन्य रूप द्रष्टा दिसतो. आरिसया आधी जैसे, देखतेची मुख दिसे, तयाचे देखणे तैसे मेळवी दृष्टे. आरसा हा मुखापुढे येण्यापूर्वी पाहणारे केवळ एक मुख अनुभवास येत असते, आणि आरसा पुढे घेतल्यानंतर त्या प्रतिबिंबाला जे पाहणारे आहेत ते पाहणाऱ्या मुखाशी एकरूप करते. दृश्य जाऊन या दृश्ये, दृष्ट्या तिची जई भेटे, ते एकलेपणे न घटे द्रष्टे पण ही. तेव्हा दृश्य जाऊन म्हणजे दृश्य कल्पनेचा निराश होऊन द्रष्टा आपल्या मूळ सत्तारूप ब्रह्मस्वरूप दृष्टाला जेव्हा भेटतो, तेव्हा तेथे दृश्य एकटेपणाचे दृश्याच्या सापेक्ष असलेला दृष्टेपणाचे संभवत नाही. नाही, तुम्हाला अवघड जाईल असं. तेच एकदा स्वप्न. श्लोक वाचून मग जास्त श्लोक असतील ना सोबतच, आणि मग अर्थ असेल ना, तर तसं वाचा. तुम्हाला अवघड जात असेल. सगळे श्लोक वाचून घेऊ आधी. हो हो, चालेल. सगळे श्लोक हो वाचून हो घेऊ. हो हो. चालेल. तेथे स्वप्नाची या अप्रिया, चेऊनी झोंबो गेलिया, ठाईचे दोन्ही न होऊया आपणची जैसे. का दोन्ही काष्टाची एक दृष्टी, माझी वन्नी एक उठी, तो दोन्ही हे भाष्याटी आपणची होय. नाना प्रतिबिंब हाती, घेऊ गेलिया गवस्ती, बिंबाताही असती जाय जैसी. तैसा मी होऊनी देखते, तो घेऊ जाय दृश्याते, तेथ दृश्यान तिथे दृष्टत्वेशी. रवी अंधारू प्रकाशिता, दुरेची देवी प्रकाश्यता, देवी दृष्टी नाही दृष्टता मी झालिया. मग देखिजे नान देखिजे, ऐसे जे दिशा दशा निपजे, ते दर्शन माझे साचोकारे. ते भलते ही किरीटी, पदार्थीच्या भेटी
दृष्ट दृश्यातीता दृष्टी भोगितो तत्सदा. आणि आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे, मिया आत्मेन आपण पे तैसे झाले तया. कल्पांती उदक उदके रुंधलिया वाहे वाहो ठाके, तैसा आत्मेन मिया एके कोंदला तो. पावो आपण पया ओळगे, केवी वन्नी आपणा पया लागे. आपण पा पाणी रिघे स्नाना कैसे, म्हणून सर्व मी जले जाले पणे. ठेले दया येणे जाणे, तिची गा यात्रा करणे अद्वया मज. पै जळावरील तरंगू, जरी धाविन्नला तवेगू. तरी नाही भूमी भावू क्रमिला तेने. जे सांडावे का मांडावे, जे चालणे जेणे चालावे. ते तोयची एक आघवे म्हणून गेलिया ही भुलते उता. उदकपणे पंडुसुता, तरंगाची एकात्मता न मोडेची देवी. तैसा मीपणे हा लोटला, तो आघव्याची मजांतू आला. त्या यात्रा होय भुला कापडी माझा, आणि शरीर स्वभाव वशे. काही एक करू जरी बैसे, तरी मीची तो नेणे विषय भेटे तया. तेथ कर्म आणि करता, हे जाऊनी पंडुसुता. मिया आत्मेने मज पाहता मीची होय. पै दर्पणा ते दर्पणे, पाहिलिया होय न पाहणे. सोने झाकलिया सुवर्णे न झाके जेवी. दीपाते दीपे प्रकाशिते, तेन प्रकाशनेची निपजे. तैसे कर्म मिया किजे ते करणे कैसे. कर्म ही करिताची आहे, जे करावे हे भाष्य जाये. तै न करण्याची होय तयाचे केले. क्रिया जात मी जालेपणे, घडे काहीची न करणे. तयाची नाव पूजने पुणेचे माझे. म्हणून करी तया ही ओझा, ते न करणे हेची कपिध्वजा. निपजे तिया महापूजा पूजितो माते. पूजितो माते एवं तो बोले हे ते स्तवन. तो देखे ते दर्शन, अद्वया मज गमन. तो चाले तेची, तो करी ते तुली पूजा. तो कल्पी तो जपू माझा, तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी. जैसे कनकेची कांकणे, असी जे अनन्यपणे. तो भक्तियोगे येणे मजसी तैसा. उदकी कल्लोळू कापुरू, परिमळू रत्नी उजाळू. अनन्यू जैसा किंबहुना तंतुसी पटू. का मृत्तिकेसी घटू, तैसा तो एकवटू मजसी माझा. या अनन्य सिद्धा भक्ती, या अघवाची दृश्य जाती. मज आपण या सुमती द्रष्टया ते जाणे. तिनी अवस्थांचे द्वारे, उपाद्युपहिताकारे. भावा भाव रूप स्वरे, पुरे दृश्य जे हे. ते हे आघवेची मी द्रष्टा, ऐसिया बोधाचा मजिवटा. अनुभवाचा सुभटा, धेंडा तो नाचे. रज्जू जालिया गोचरू, अभासता तो व्याळाकारू. रज्जूचा ऐसा निर्धारू होय जेवी. भांगार परते काही, लेणे गुजही भरी नाही. ते अटुनिया ठाई कीजे जैसे. उदका एका परते तरंग नाहीची हे निरुते. जाणोनी तया आकारा ते नघे पे जेवी. ना तरी स्वप्न विकारा समजता, चिवण्या उमाने घेता. तो आपण या परवता, न दिसे जैसा. तैसे जे काही आती नाती, येणे होय ज्ञेय स्फूर्ती. ते ज्ञातची मी हे प्रतीती होनी भोगे. जाणे अजू मी अजरू, अक्षयो मी अक्षरू. अपरू मी अपारू, अनंतू मी अचळू मी अच्युत. अनंतू मी अद्वैतू, अद्यु मी अव्यक्तो, व्यक्तु ही मी. ईश्च मी ईश्वरू, अनादि मी अमरू. अभय मी आधारू, आधेय मी. स्वामी मी सदोदितू, सहजू मी सततू. सर्व मी सर्वगतू, सर्वातितू मी. नवा मी पुराणू, शून्य मी संपूर्ण. तुलू अणू जे काही ते मी. अक्रिय मी एकू, असंगू मी अशोकू. व्याप्यू मी व्यापकू, पुरुषोत्तमू मी. अशब्द मी अश्रोतृ,
अरूपू मी अगोत्रू, समू मी स्वतंत्रू, ब्रह्म मी परू, ऐसे आत्मत्वे मज एका ते, या अद्वय भक्ती जाणून नृते, आणि याही बोधा जाणते तेही मीची जाणे, तै तै चैल्या नंतरे आपुले एकपण उरे, तेही तोरी स्फुरे तया तिची दैसी, का प्रकाशता अर्पू तेची होय प्रकाशकू, तयाची अभेद्या द्योतकू तेची जैसा. आता अर्थ वाचू. हो हो. दोन लाकडांच्या संघर्षाने अग्नी उत्पन्न होतो, तेव्हा तो अग्नी दोन लाकडे ही भाषा नाहीशी करून जसा आपण एकटाच राहतो. सूर्य आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब हातात घेऊ लागला तर त्याचे प्रतिबिंब नाहीसे होऊन सूर्याच्या ठिकाणी असलेला त्याचा प्रतिबिंबपणाही नाहीसा होतो. त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पाहून जो दृश्य वस्तू पाहण्यात जातो त्याला ती सर्वत्र पसरलेली वस्तू वेगळी तर दिसत नाहीच, परंतु त्याचे असलेले दृष्टत्वही नाहीसे होते. सूर्य अंधकाराला पाहू लागला तर त्याप्रमाणे प्रकाशन अंधकार तर शिल्लक राहत नाही आणि सूर्याचा प्रकाशपणाही उरत नाही. त्याप्रमाणे दृश्याच्या ठिकाणी मी झालो असता, म्हणजे दृश्य माझ्याशी एकरूप झाले असता, दृश्य सापेक्ष दृष्टेपणाही दिसत नाही, मग पाहणेही नाही व न पाहणेही नाही अशी जी अवस्था निर्माण होते ते माझे खरे दर्शन होय. हे अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीत ते दर्शन त्याला होत असते. तो क्रमयोगी पुरुष द्रष्टा व दृश्य या सापेक्ष भावरहित असलेल्या स्वरूपाला आपल्या दृष्टीने सदैव अनुभवत असतो. आणि आकाश अगदी दाट भरून गेले असल्यामुळे जसे ते इकडे तिकडे मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे माझ्या अनंत स्वरूपाने तो क्रमयोगी स्वतः दाट भरलेला असतो, म्हणून त्याच्या ठिकाणी कोणतीही क्रिया संभवत नाही. ज्यावेळी कल्पाचा शेवट होतो त्यावेळी पाण्यानेच पाण्याला अडविले असता जसे त्याचे वाहने बंद पडलेले असते, तसा माझ्या एका आत्मस्वरूपाने तो क्रमयोगी कोंदाटून परिपूर्ण भरलेला असतो. त्यामुळे त्याचा जन्म मरणाचा गतिमान प्रवाह पूर्ण बंद पडलेला असतो. पाय कधी पायावर चढेल काय, अग्नी कधी अग्नीला जाळेल काय, अथवा पाणी कधी पाण्यातच स्नान करेल काय, म्हणून तो क्रमयोगी सर्वत्र मी म्हणजे ब्रह्म झाल्यामुळे त्याचे कोठेही यात्रेला जाणे येणे नसते. जीवन हीच त्याची अद्वैत स्वरूप यात्रा करणे असते. जलावरचा तरंग जरी पुढे धावला तरी तो सागराला सोडून फक्त जमिनीच्या भागावर धावत गेला असे कधी होत नाही. त्या तरंगाने जे ठिकाण त्या गावे अथवा त्या ठिकाणी जावे, म्हणजे जे चालणे व त्याच्या योगाने चालवायचे ते सर्व एकच जल आहे. म्हणून अर्जुना, तो तरंग कोठेही धावत गेला तरी तो मुळात जलस्वरूप असल्यामुळे त्याची एकात्मता जशी कधीही बिघडत नाही, त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य साधून देहाने जरी तो दूर देशाला गेला तरी पण तो सर्व व्यापक स्वरूपाने माझ्या जवळच आला आहे असे होते. या यात्रेने तो माझा यात्रेकरूच होतो आणि शरीर धर्माप्रमाणे तो जर काही करू लागला तर त्याच्या त्या क्रियेचा विषय या रूपाने मीच त्याला भेटत असतं. अर्जुना, अशा स्थितीमध्ये हे कर्म हा कर्ता हा भेद जाऊन आत्मरूपाने मीच मला पाहत असतो. पाहण्याचा विषय आणि आश्रय मीच होतो. आरशाने आरशाला पाहिले असता ते तत्वतः न पाहणेच होय. सोन्याने सोने झाकले असता ते न झाकणेच होय. दिव्याने दिव्याला प्रकाशित केले असता ते जसे न प्रकाशनेच सिद्ध होत असते, त्याप्रमाणे मीच करता आणि मीच कर्म होऊन गेल्यावर माझ्याकडून जे कर्म केले जाते ते करणे कसले होय. तो कर्मयोगी कर्म करीत असतो, परंतु हे कर्म करावे आणि मी हा कर्माचा करता आहे अशी भाषा ज्या वेळेला नाहीसे होते तेव्हा त्याचे कर्म करणे न करणेच होत असते. त्या क्रमयोग्याल त्या क्रमयोग्याची सर्व कर्मे ब्रह्मरूप झाल्यामुळे परमार्थात त्याच्याकडून कोणतेच कर्म घडत नसते. त्याचेच नाव माझी पूजा होय. हे अर्जुना, व्यावहारिक दृष्टीने तो कर्म करीत असता आत्मदृष्टीने काहीच न करणे या त्याच्या अकर्तेपणातून महापूजा निर्माण होत असते. आणि अशा प्रकारे ब्रह्मतत्वाशी ऐक्य पाहून केलेल्या महापूजेने तो मला पूजित असतो. याप्रमाणे
तो जे जे बोलेल ती माझी स्तुती आहे. तो जे जे बघेल ते माझे दर्शन आहे आणि तो चालेल तेच माझे चालणे, माझी यात्रा करणे होय. तो जे जे कर्म करेल ती माझी पूजा होय. तो मनामध्ये जो जो सत्य संकल्प करील तो माझा जप होय. हे अर्जुना, तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी होय. सोन्याची कंकणे जशी सोन्याशी अभिन्न असतात त्याप्रमाणे तो कर्मयोगी ज्ञानोत्तर भक्ती योगाने माझ्याशी अनन्य असतो. अशा पाण्यात लाटा जशा लाटा कापुरात जसा वास पाण्यात जशा लाटा कापुरात जसा वास रत्नात ते ज्याप्रमाणे अनन्यसाधारण असते, किंबहुना तंतूशी अथवा मातीशी ज्याप्रमाणे घट्ट अभिन्न असतो त्याप्रमाणे माझा भक्त माझ्याशी अभिन्न असतो. हे सुमती अर्जुना, ही जी अनन्य सिद्ध भक्ती आहे त्या भक्तीच्या योगाने दृश्य मात्राच्या ठिकाणी मी आत्मा जो द्रष्टा आहे त्या मला तो जाणतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या द्वाराने व स्थूल, सूक्ष्म व कारण या तिन्ही प्रकारच्या या तिन्ही प्रकारच्या उपाधींच्या व विश्व, तेजस आणि प्राज्ञ या तीन अभिमानी जीवांच्या आकाराने व भावरूपाने आणि जागृती व स्वप्न या दोन अवस्थांमध्ये असल्याप्रमाणे तो अभाव रूपाने सुषुप्ती अवस्थेमध्ये नसनेपणाने जे हे संपूर्ण विश्व अनुभवास येते म्हणजे ज्ञानाला विषय होतो. हे अर्जुना, हे संपूर्ण दृश्य मीच आहे अशा बोधाच्या भरात तो झेंडा नाचतो. दोरीचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर त्यावर झालेला सर्पाचा भास नाहीसा होऊन तो दोरच आहे असा जेव्हा निश्चय होतो. सुवर्णापेक्षा कोणताही अलंकार एक गुणभर देखील वजनामध्ये कमी नसतो. त्याची ती अलंकार आठवून जशी खात्री करून घेता येत असते. जलापेक्षा तरंग हा वेगळा नाही, पाण्याशिवाय तरंगामध्ये दुसरे काहीही नाही हे निश्चितपणे समजल्यानंतर त्या तरंगाला स्वतंत्र अस्तित्व आहे असे कोणीही मानत नाही. अथवा स्वप्नातील सर्व पदार्थांचे जागृत होऊन माप घेतले असता ते सर्व पदार्थ आपण होऊन वेगळे आहेत असे ज्याप्रमाणे अनुभवास येत नाही त्याप्रमाणे जे काही आहे व नाही याच्या योगे हे जाणण्याची स्फूर्ती होते व ते पदार्थ मीच आहे अशा अनुभवाचा जो आनंद घेतो तो असे जाणतो की मी जन्मरहित आहे, जरारहित आहे व मी नाशरहित आहे. ज्याच्या पूर्वी कोणी कारण नाही, ज्याच्या स्वरूपाला अंत नाही, ज्याच्या पलीकडे दुसरे काही नाही असा मी सच्चित आनंद रूप आहे. मी चलन न पावणारा, स्वरूपापासून भ्रष्ट न होणारा, अमर्यादित भेदरहित अद्वैत जगताच्या उत्पत्तीच्याही पूर्वी असलेला निराकार आहे. तसेच संपूर्ण विश्वाच्या आकाराने मीच आहे. सर्वांचा ईश, अनादी व अमर, अभय, आधार आणि आश्रित मीच आहे. मी सदैव उत्कर्षाला पावलेल्या विश्वाचा स्वामी आहे. मी स्वाभाविक सत्तारूप आहे. मी सर्व आणि सर्वांमध्ये चेतना रूपाने असणारा आणि सर्वांच्या पलीकडेही असणारा आहे. मी नित्य नूतन आहे. मी सर्वात जुना आहे. मी सर्व विशेष शून्य आहे. मी सर्वत्र सदोदित आणि समप्रमाणात भरलेला आहे. मी स्थूल रूपाने सर्वाहून मोठा आहे. अणुरेणू पेक्षाही लहान आहे. जगात जे जे काही आहे ते सर्व मीच आहे. मी क्रियारहित आहे. मी एक अद्वितीय आहे. मी संगरहित व शोकरहित आहे. व्याप्त आणि व्यापक मीच आहे. सर्वात उत्तम मीच आहे. मी मी सर्व आहे. मी साक्षात परब्रह्म. मी सर्व गुणरहित आहे. मी सर्व इंद्रिय रहित आहे. मला कुळ गोत्र काही नाही. मी सर्वत्र समप्रमाणात भरून राहिलो आहे. मी स्वतंत्र आहे. मी साक्षात परब्रह्म आहे. अशा अद्वैत भक्तीने फक्त मला जो जाणतो आणि याही बोधाला जाणणारा मी परमात्मा तोही आपणच आहोत असे समजतो. जागृत झाल्यानंतर स्वप्नातील अनेकत्व जाऊन ते एकपणे उरते. त्या एकपणाचेही स्फुरण जागृत झालेल्या पुरुषाला थोडा वेळ राहत असते. पुढे कालांतराने जागृत अवस्थेचेही स्फुरण जाते आणि केवळ जागृत अवस्था शिल्लक राहते. सूर्य ज्या वेळेला आपले प्रकाशन करतो तेव्हा प्रकाश्य व प्रकाशक तोच असतो आणि त्या प्रकाश्य आणि प्रकाशातील अभेदाचा प्रकाश देखील तोच असतो. झालं ताई?
होत आहे. थोडं हे करताल, पसायदान घेताल? हा, पसायदान घेताल का अजून वाचता थोडस पुढे? वाचू का? हो, अजून वेळ आहे आपल्याकडे, कारण 7-8 पुढच्या मिनिटं ओव्या आहे. वाचते नंतर अर्थ वाचते. हो आधी ओव्या वाचते मग अर्थ हो, वाचते. आधी ओव्या वाचा आणि नंतर अर्थ वाचा. चालेल. तैसा वेद्यांच्या विलयी केवळ वेदुके उरे पाही तेने जाणावे तया तेही हेही तो जाणे तया अद्वयपण आपुलिया जाणती ज्ञाती जे धनंजया ते ईश्वरची मी ही तया बोधासी ये मग द्वैतातीत मीची आत्मा एकू निभ्रांत हे जाणून जाणणे जेथ अनुभवी रिगे तेथ चेईलया एकपण दिसे जे आपुल्या आपण तेही जाता नेणो कोण होई जे जेवी का डोळा देखती एक क्षणी सुवर्णी नोटिता होय आठणी अलंकाराची ही नाना लवण तोय होय मग क्षारता तो यत्वे राहे तेही जिरता जेवी लाये झाले पण ते तैसा मी तो हे असे ते स्वानंदानुभवा समरसे कालवुनिया प्रवेशे मदची माझी आणि तो हे भाष्य जेथ जाहे तेथे मी हे कोणासही आहे ऐसा मी ना तेथे ऐसा मी ना तो ती समाये माझ्याची रूपी जेव्हा कापूर जळो सरे तयाची नाम अग्निपुरे मग उभयातीत उरे आकाश जेवी का धाडिल्या एका एकू वाढे तो शून्य विषेखू तैसा आहे नाहीचा शेकू मीची मग आधी तेथ ब्रह्मात्मा ईशू यया बोला मांडे तवरसू न बोलणे याही पैसू नाही तेथे न बोलणे ही न बोलोनी ते बोलीजे तोंड भरुनी जाणीव नेणीव नेवनोनी जाणीजे ते तेथ बुझीजे बोधू बोधे आनंदू घेपो आनंदे सुखवरा नुसधे सुखची भोगिजे तेथ लाभू जोडला लाभा प्रभा लिंगिली प्रभा विस्मय उडाला उभा विस्मया माझी शमू तेथ सामावला विश्रामू विश्रांती आला अनुभवू वेडावला अनुभूतीपणे किंबहुना से निखळ मी पण जोडे तया फळ जेऊन वेली वेंढाळ क्रमयोगाची ते पै क्रमयोगी किरीटी चक्रवर्तीच्या मुकुटी मी चित्रत्न ते साठो वाटी होय तो माझा की क्रमयोग प्रासादाचा कळसू जो हा मोक्षाचा तयावरील अवकाशाचा उवाओ झाला तो सूर्य ज्या वेळेला आपले प्रकाशन करतो तेव्हा प्रकाश्य व प्रकाशक तोच असतो आणि या प्रकाश्य आणि प्रकाशातील अभेदाचा प्रकाश देखील तोच असतो तसाच जाणण्यात तसाच तसाच जाणण्यास योग्य अशा पदार्थाच्या नाशानंतर केवळ जाणणारा उरतो हे देखील त्याला समजते असा जो तो मीच आहे असे समजतो. हे अर्जुना, आपल्या पूर्ण स्वरूपाला प्रकाशित करणारे जे ज्ञान ते ईश्वरच म्हणजे ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे असे त्या क्रमयोग्याला अनुभवास येते. मग द्वैताहून आणि द्वैत सापेक्ष अद्वैताहून मीच एक वेगळा आत्मा आहे हे वृत्तीच्या द्वारे जाणणे आहे. हे वृत्ती ज्ञान देखील या अवस्थेमध्ये अनुभवामध्ये प्रवेश करते. तेव्हा जागृत झाल्यानंतर जे आपल्याला आपले स्वरूप दिसते तेही नाहीसे झाल्यानंतर आपणास कोणती स्थिती येते ते काही सांगता येत नाही. अथवा सोन्याचे सोने पण डोळ्याने पाहता क्षणी अलंकाराची आटणी न करता आटणी केल्याप्रमाणे होते. अथवा गोड पाण्यात मीठ घातले असता त्या पाण्याला खारटपणा जिरून गेल्यावर पाणी खारे झाले आहे असा व्यवहारही जसा संपून जातो त्याप्रमाणे मी देव आणि भक्त हे जे द्वैत आहे तेही पूर्ण आनंदाच्या भरात एकत्र येऊन माझ्याशी लय पावते आणि तो ही भाषा येथे अनुभवामध्ये संपून जाते. तेथे मी हा शब्द तरी कोठे उरतो. असा मी नाही आणि तसा आणि तोही नाही. ते जे अनंत रूप माझे ते जे अनंत माझे रूप त्या ठिकाणाची मी ऐक्य पावतो.
कापूर जळता क्षणी जसे अग्नीचेही नाव नाहीसे होते, मग 10 कापूर आणि 10 अग्नी यांच्याहून वेगळे असलेले एक आकाश मात्र वेगळे उरते, अथवा एकातून एक वजा केले असता जसे केवळ शून्य शिल्लक राहते, त्याप्रमाणे आहे व नाही या सापेक्ष भाव मिटून गेल्यावर जे उरते ते मीच आहे. त्या अनंत ठिकाणी ब्रह्म, आत्मा, ईश अशा बोलण्यालाही अर्थ राहत नाही. ते अशुद्ध सच्चित आनंदरूप अनंत स्थितीमध्ये बोलणे आणि न बोलणे हे दोन्ही प्रकार परमार्थात नष्ट होतात. न बोलूनही ते ब्रह्म आपणच आपल्याशी तोंड भरून बोलते आणि ज्ञान व अज्ञान टाकून जे जाणले जाते तेथे बोधाने बोध जाणून, आनंदाने आनंद भोगून, सुखाने सुखाचा अनुभव घेता येतो. त्या ब्रह्मस्वरूपात लाभालाच लाभ होतो. प्रकाशानेच प्रकाशात आलिंगन दिले जाते. अशा वेळी आश्चर्यामध्ये उभेच्या उभे बुडून जाते. तेथे समता सांगण्याला प्राप्त होते. विश्रांती घेण्यासाठी येतो आणि अनुभवाला काही विषय मिळत नसल्यामुळे तो वेडावला जातो. हे अर्जुना, फार काय सांगावे. या क्रमयोगाला जसा असा शुद्ध भाव प्राप्त होतो की ते फळ धारण करून क्रमयोगाची वेल अधिकच विस्तारली जाते. अर्जुना, क्रमयोगारूपी सार्वभौम राजाच्या मुकुटावरील मी ज्ञानरूप रत्न होतो आणि तो माझा भक्त होतो. अथवा क्रमयोग रूपी देव मंदिरावर जो मोक्षाचा उंच असा कळस आहे त्याच्याही वर त्या क्रमयोगी पोकळीचा विस्तार झालेला असतो. अथवा संसार रूपी अरण्यात जी क्रमयोग रूपी चांगली वाट मिळणार आहे ती वाट माझ्या ऐक्य रूपी गावात प्रकट झाली आहे. पसायदान तू पसायदान घेते. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा तज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही लोकी, बदिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्ट विजय हो आवेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, भाऊ इलदान पसावो, येणेवरी ज्ञान देव सुख्या झाला, येणेवरी ज्ञान देव सुख्या झाला, येणेवरी ज्ञान देव सुख्या झाला. थोडं वाचता ना ताई? वाजू का पुढे? हो, नाही पुढे म्हणजे तसं नाही, तुम्ही सांगता ना विवेचन आज जे वाचलं ते थोडस. सांगितलं ना, वाचलं ना मी ते. अच्छा 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 अच्छा, बरं मग आपण ते पण वाचलं. ते पण वाचलं. ओके, आपण वंदनाताईंना सांगूत मग थोडस बोलायला त्याच्यावर. हो. हा, वंदनाताई. जय श्रीकृष्ण ताई. जय श्री कृष्ण ताई. एक मिनिट. हो हो. आजच्या वाचनामध्ये आपण द्रष्टा दृश्य व दर्शन या बाबतीत वाचले नाही का. मग ह्या व्यवहारातील असलेल्या अखंड दर्शन स्थितीचा त्या क्रमयोग्याला आपल्याच रूपात भोग घडत असतो. ही अखंड स्थिती आहे. द्रष्टा दृश्य आणि दर्शन म्हणजे जे पाहिलं आपण, मग दृश्य ते दृश्य बघा, पाहता पाहणे दुरी सारुनिया, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तेही उभी मूर्ती विटेवरी,
नाही का? पाहता, पाहणारा. आता उदाहरण द्यायचं, आपण प्रत्येक गोष्ट पाहतो, मग ती सत्यच आहे का? मग सत्याचा पडताळा कसा आहे? एक छोटासा दृष्टांत आहे पहा, की त्यांनी सांगितलं की एक स्त्री आणि 2 पुरुष, एक स्त्री 2 पुरुषांना आलिंगन देते, नाही का? पण पहिला आलिंगन दिलं तो तिचा नवरा होता, आणि दुसरा आला मिलिटरी मधून, तो पुरुष, तो मुलगा होता. पण पाहणाऱ्यांनी काय पाहिलं? पाहता पाहणे पाहिलं काय, की एकच स्त्रीने 2 पुरुषांना आलिंगन दिलं, नाही का? त्याप्रमाणे आपण पाहतोय एक, समजतोय एक, आणि सांगतोय एक किंवा करतोय एक. तसं आपल्याला प्रत्येक शब्दाला 3 अर्थ सांगितले बघा: वाच्यार्थ, गुह्यार्थ, लक्ष्यार्थ. त्या आपण वाचतोय एक. आता आपण वाचली, ज्ञानेश्वरी वाचली, त्याच्यातलं मार्मिक, नाही का, स जो वरवर आपण अर्थ आहे तो पण सांगितला, नाही का? वाचला तो अर्थ, परंतु त्या अर्थाच्या खोलपर्यंत देव म्हणतात की अर्जुना ऐक बरं, माझ्याशी एक शुद्ध परमात्मा जो मी आहे, नाही का, मग त्या अर्थाच्या शेवटपर्यंत, म्हणजे खालपर्यंत जो माझ्यापर्यंत येतो, की तो ज्याप्रमाणे एका स्त्रीला 2 पुरुष दिसले, जसं प्रकृती आणि पुरुष वेगळे आहेत का? एकच. आपण पुरुष हा शब्द त्या आत्म्याला म्हटले आणि प्रकृती देहाला म्हटले. मग ह्या प्रकृतीला पुरुषाने आलिंगन दिलं बघा. मग त्याप्रमाणे म्हणे की तसा सर्वात्मक जो मी आहे, मग सर्वांदेही एक, नाही का? सर्वांच्या ठिकाणी सहस्ररश्मी, म्हणजे सूर्यप्रकाश सगळीकडे आहे, सगळ्यांच्या देहात सारखा आहे, वेगळा आहे का? नाही. त्याप्रमाणे म्हणे मी शुद्ध परमात्मा जो, तो तद्रूप तो झाला असल्यामुळे त्याच्या वाचूनही कोठेरीचा ठाव नाही. मग तो काय भाव पाहतो? मुमुक्षू काय भाव पाहतो, नाही का? की योग, तो मुमुक्षू पाहतो की तिथं एक रूप आहे, एकच रूप, म्हणजे स्त्री आणि पुरुष एकच रूप आहे, प्रकृती आणि पुरुष एकच रूप आहे. त्याप्रमाणे क्षेत्र क्षेत्रज्ञाते जाणत्याते ज्ञानी, एका जनार्दने हर. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. मग त्या देहामध्ये तो आत्मा एकच आहे. स्त्री आणि पुरुष आपल्याला दिसायला वेगवेगळे दिसले, नाही का? स्त्री आणि पुरुष. मग स्त्रीलिंगी लिंगी आपण आत्मी म्हणतो का? नाही. त्यामध्ये जो आत्मा, त्याला आत्मा म्हणतो का? नाही. मग एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे एकच फुलाचा हार, नाही का? एकाच फुलाच्या हारामध्ये वेगळी वेगळी फुलं असतात. भारी कधी होती का बरं केली तिकडे? हा, ऐकू येतं का? हॅलो, हो, ऐकू येतोय. येतं ताई? येतोय येतो. हा. ज्याप्रमाणे एका हारामध्ये अनेक रंगाची फुलं असतात, त्याच्यात एकाला एक जोडणारा एकच धागा असतो. मग तो हार, आपण त्याला हार म्हणतो पहा. आणि हार काही प्रकारचे घातले जातात. मग तो हार घालताना माणूस बघा, मुंडकं खाली करतो का ताट ठेवतो? हार मानून हार घालून घेतो, परंतु तो अर्थ जाणत नाही आपण. कारण हार घातला म्हणजे आपल्याला परमेश्वरा इतकंच, नाही का, मानलं, हे जाणलं पाहिजे. पण आपण एक परमेश्वरच आहोत. पाहतो तो पाहता पाहणे दुरे पाहणारा समोर असणारा एक परमेश्वर आहे. आपण पण एक परमेश्वर आहोत. आणि तो हार घालणारा बा ऐटीत उभा राहतो, त्याला अर्थ मला हार घातला. अरे, हार घातला, ताठा यायला नाही पाहिजे, उलटा तिथं हार मानलीस तू, परंतु तो त्याला समजत नाही. आणि तो ताटून मला हार, तो रे हातात गुच्छ दिला, हार घातला म्हणजे मी खूप मोठा कोणीतरी आहे, असा गैरसमज होता आपला. म्हणून त्यांनी सांगितलं की ही त्रिपुटी ज्यावेळेस, म्हणून बोधदृष्ट्या बोध घेतला तर सर्वथैव मद्रूप झाल्यामुळे त्याचे येणे जाणे संपले. पा, बोधदृष्टी घ्यायची आपल्याला. बोध काय झाला
की जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाय मोक्ष, ही जबोत झाला आपल्याला की मोक्ष कधी भेटन तुला, हरी उच्चारण पाहिलं. परंतु माऊली जाणते नेणं ते हरीची ठिकाणी, जाणणाराही तिथंच आहे, नेणाराही तिथंच आहे, नाही का. ज्ञानताही तिथंच आहे, ज्ञानी पण तिथंच आहे आणि अज्ञानी पण तिथंच आहे. आता अज्ञानी न जाणून करतो कारण त्याला कळत नाहीये कशासाठी करायचं, आणि ज्ञानी काय करतो जाणून. म्हणून राहिलं जाणते ने गुरुबदी जे सर्व सुखाचं पात्र होईचे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. मग जाणते, जे जाणते ते जातात. तरी पण भगवान म्हणतात अरे एकदा हरी उच्चारला तरी मी तिथपर्यंत रे, मी तुझ्या जवळ आहे, नाही का. मग ती लाट जशी पाण्या अर्जुना ती भिन्न दिसणारी लाट पा बरोबर भिन्न दिसती, पण ती कशी आहे, पाण्याशी एकरूप आहे. तसा असलेला उदकच्या दृष्टीने असलेला एकात्म भाव, तसा उदकाचा एकात्म भाव एक आहे. तसं म्हणे तू आणि मी एक आहे, वेगळा नाही. तसा माझ्यावर सर्वच येऊन पडला म्हणजे अनन्य झाला, माझ्याकडे आली जबाबदारी. पा आता ही जबाबदारी आपण म्हणतो सुचिताताई तुम्ही तुमच्याकडे ही जबाबदारी आली, नाही का. तुम्ही रोज नित्य नियमाने टाइम झाला की व्हिडिओ ऑन करणार, नाही का. ही जबाबदारी तसा देव म्हणतात त्याला की तेव्हा अर्जुना लक्ष दे बर का माझ्याकडं, ही जबाबदारी आता माझ्याकडे आली तुझी, नाही का. मी तुला काय करीन पूर्णपणे तिथपर्यंत मधुरूपच झाला, मग तिथपर्यंत नेईन. मग तसा माझ्यावर सर्वच येऊन पडलाय देव माझा अनन्य भावाने. बघा देव आणि अर्जुन, श्रीकृष्ण आणि अर्जुन वेगळे होते का. ज्या वेळेस उद्धव श्रीकृष्णाला म्हणला देवा तो अर्जुनाजवळच असतो, नाही का कायम, आणि अर्जुनाबरोबरच राहतो, तुझा भक्त जास्त लाडका भक्त अर्जुनच आहे. तर ते म्हणतात नाही म्हणे तुला परीक्षा घेतात देव. मग त्याची म्हणतात उद्धव असं कर, जाऊन तू द्रौपदीला बोलून आण, नाही का. तर उद्धव म्हणतात ठीक आहे, परंतु तोपर्यंत द्रौपदी पर्यंत उद्धवाला सांगतात की द्रौपदीने मला बोलायचं सॉरी की तिकडं जाऊन यायचे, मला तू इथं अर्जुनाजवळ बस, अर्जुन झोपलेला आहे त्याला मांडी दे. ज्यावेळेस उद्धव अर्जुनाला मांडी देतो त्यावेळेस पाहतो जातात निघून. काय म्हणतात हॅलो, तेव्हा ते म्हणतात की अर्जुनाची मांडी डोक्यावर घेतल्यानंतर उद्धवाला स्पष्ट जाणवत अर्जुनाची अखंड भक्ती. बघा झोपेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण 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 असं भजन चालू होतं. आणि मग त्याला कळते की अर्जुनाची काय सत्ता देवावरती, आणि देव आणि देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीचे संचले जैसे तैसे, पाजळली ज्योती कापुराचे वाती, ओवाळीता आरती भेदून रे. पा कापुराला जर एक काडी लावली, ढीगभर कापूर घेतला तर त्याची किती राख पडेल. त्याप्रमाणे अर्जुन आणि कृष्ण एक झाला होता, नाही का, एकरूप झाले होते. आणि म्हणून त्यांच्या कृतीत अर्जुन हे सर्व कर्म काय झालं, मी करता, नाही का, आम भावाला मी केलं, माझं मी करता आहे असं म्हणतो.